निकाचा नमस्कार. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते. कवितेची उत्तम जाण असणारे आणि कवितेलाच आपला प्राण मानणारे कवी म्हणजे सुधीर मोघे. त्यांचं नाव घेता क्षणी त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो. अत्यंत ऊर्जा देणारं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. कविता कशी सादर करायची, कोणत्या शब्दांवर कसा जोर द्यायचा हे त्यांच्याकडून शिकावं. मोघेंना जणू शब्दच शरण यायचे. त्यांची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळाली. एखादं गाणं सादर करताना ते त्यामागचा संगीतकार असायचे, एखादी कविता सादर करताना ते रसिकांना जिंकणारे कवी असायचे, तर नुसतंच लेखणीद्वारे नव्हे तर निसर्गाची वेगळी रूपं कुंचल्याद्वारे रेखाटणारे ते चित्रकारही होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू होते. हाडाचे कवी तर ते होतेच, पण त्याचबरोबरीनं गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा आणि संवाद लेखन अशा अनेक प्रांतांमध्ये त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. मी माझ्यामधल्या मला एकदा भिडलो, मी माझ्यामधल्या माझ्यावरती भुललो, मी माझ्यामधल्या मलाच सांगत सुटलो, मी माझ्यामधल्या मला भेटूनही आलो. क्या बात आहे. ते म्हणायचे, माझं कवी असणं हेच मूलभूत आहे. कवी कविता करतो म्हणून मी कवी नाही. माझं कवीपण हे शब्दांवर अवलंबून नाही आहे, तर कवीपण ही माझी वृत्ती आहे, माझी अभिव्यक्ती आहे, माझ्या व्यक्तिमत्वाचं मूळ आहे. आणि काव्यापलीकडे ज्या सगळ्या अनेक गोष्टी मला अवगत आहेत, त्या अनेक गोष्टींची मला आवड आहे. याचा अर्थ मी जे काही केलंय किंवा करतोय त्याला मी कवी असणं याचा बेस आहे. मी इतर जे काही केलंय ते सगळं नकळत झालंय, ठरवून झालेलं नाहीये, पण या सगळ्यामध्ये माझं कवी असणं हेच मूलभूत आहे. ऋतुगंधला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हणलं होतं, आत्तापर्यंत मी कवितेत चित्र काढत होतो, आता चित्रात कविता करतो. एकाच वाटेवर न रमणाऱ्या आणि वेगवेगळ्या वाटांचा शोध सतत घेत असणाऱ्या या कलाकाराचं आयुष्य आपण उलगडणार आहोत आजच्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. चंद्र ना स्वयंभू रवी तेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. हा चंद्र ना स्वयंभू रवी तेज वाहतो हा, ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा. प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्याचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. आभास सावली हा असतो खरा प्रकाश, आभास सावली हा असतो खरा प्रकाश. जे सत्य भासती ते असती नितांत भास, हसतात सावलीला
जल्लोष आंधळ्यांचा संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. या साजिर्या क्षणाला का आसवे पिठीत, मिटतील सर्व शंका, मिटतील सर्व शंका. उबदार या मिठीत गवसेल सूर आपुल्या, या धुंद जीवनाचा, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा, हा खेळ सावल्यांचा. सुधीर मोघे यांचा जन्म किर्लोस्करवाडीचा. इथल्याच वातावरणाचा त्यांच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा आहे. त्यांचे वडील कीर्तनकार होते, याचेच संस्कार त्यांच्यावरती झाले. त्यांच्या कवित्वाला आणि जगण्याला खरा बहर आला तो ते पुण्यात आल्यावर. या पुण्यातच त्यांच्या पहिल्या कवितेनं जन्म घेतला. मी रित्या आभाळी रिता मेघसा होतो, शून्यात बिंब शून्याचे रेखित होतो. जागले काय हे कुठले वारे सुटले, शब्दात मनाचे थेंब दाटून आले. मला त्यांचं विशेष कौतुक यासाठी वाटतं की ज्या मनाच्या कप्प्यातून इतक्या अथांग खोलीचे विचार यायचे, त्यातूनच गोमू संगतीनं सारखं उडत्या चालीचं गाणंही त्यांनी लिहिलं. तेवढ्याच ताकदीनं त्यांनी अनेक गीतप्रकार लीलया पेलले. गोमू संगतीनं, हा खेळ सावल्यांचा, आला आला वारा, ही सगळी गाणी सुधीर मोघे यांनी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत प्रभुकुंजमध्ये लिहिली. अशी गाणी लिहिताना दिवस दिवस ते खोलीत बंद असायचे, म्हणून मंगेशकर अर्थात बाळासाहेब त्यांना गोवळ कोंड्याचा कैदी असं म्हणायचे. संगतीनं माझ्या तू येशील काय, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, माझ्या फिरतीची राणी तू होशील काय, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय, आर संगतीनं तुझ्या मी येणार नाय, तुझ्या फिरतीची राणी मी होणार नाय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय. तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं, माझं काळीचं घोळ त्यात मासून झालं, माझ्या प्रीतीचा सुटलाय तुफान वारा वारा वारा. रणग दाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसुद चोरा, रणग दाऊस भलताच तोरा, जार गुमान साळसुद चोरा, तुझ्या नजरेच्या जादूला अशी मी भुलणार नाय. गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय, गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय.
ग तुला रुपयाची नथनी घालीन, ग तुला मिरवत मिरवत नेईन, ग तुला रुपयाची नथनी घालीन, ग तुला मिरवत मिरवत नेईन. तुझ्या फसव्या झाल्याला अशी मी गावणार नाही. गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय, गोमुसंगतीनं माझ्या तू येशील काय. आर संगतीनं तुझ्या मी येणार, हाय आर संगतीनं तुझ्या मी येणार, हाय तुझ्या कीर्तीची राणी मी होणार, हाय गोमुसंगतीनं हार संगतीनं, गोमुसंगतीनं हार संगतीनं तुझ्या मी येणार, हाय. सुधीर मोघे हे गदी माडगुळकरांना त्यांच्या गुरुस्थानी मानायचे आणि त्यांच्याबरोबर ते अनेक कार्यक्रमांना जायचे. त्यांच्या सानिध्यामुळेच मोघे यांच्या कवितांवरती आपल्याला गदिमांचा प्रभाव प्रचंड जाणवतो. एकदा ते गदिमांबरोबर मुंबईला सुधीर फडके यांच्याकडे गेले होते. श्रीधर फडके यांनी त्यांच्याकडे एका कवितेची मागणी केली आणि मोघे यांनी लगेच त्यांना ती कविता दिली. ती कविता होती, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. ही कविताच श्रीधर फडके यांनी दिलेल्या पहिल्या चालीचं गाणं ठरलं. सुधीर मोघे कायम सांगायचे की मी एक सकारात्मक दृष्टिकोन देणारा कवी आहे. ही कविता त्यांच्या डोक्यात कशी आली हे सांगताना त्यांनी म्हणलं होतं की काही बालकलाकारांशी संवाद साधताना त्यांच्या डोक्यात हा विचार आला की फिटे अंधाराचे जाळे. याचं कारण असं की प्रकाशाचं गाणं गायचं झालं तर अंधाराचं जाळं म्हणावंच लागेल. अंधार म्हणजे काही कुरूप गोष्ट नाहीये. कवितेतले शब्द हे सापेक्ष असतात, ते चिरंतन सत्य नसतात. कवितेचं मूळ सांगणं आणि स्पष्ट करणं हा त्यांचा हेतू असतो आणि म्हणूनच उगवत्या प्रकाशाची अपूर्वाई स्पष्ट करण्यासाठी, ती उत्कट करण्यासाठी अंधाराचे जाळे ही प्रतिमा इथे वापरली असल्याचं त्यांनी ऋतुगंधला दिलेल्या मुलाखतीत म्हणलंय. आता या गाण्याची पुढची गोष्ट अशी आहे की ही कविता इतकी सुंदर झाल्यामुळं ती मुद्दाम सिनेमात घेतली गेली. पण सिनेमामध्ये नायक नायिका त्यांच्या मधुचंद्राच्या आनंदात हे गाणं म्हणतात असा प्रसंग असल्यामुळे सुधीर मोघे यांना त्यांच्या मूळ कवितेमध्ये बदल करावा लागला. मूळ कविता अशी होती की साऱ्या रंगावर आली एक सोनेरीशी झाक, भिडे काळ झाला थेट निळ्या क्षितिजाची हाक, तुझ्या नसण्याची कळ गेली तळास तळास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. पण हा अंतरा त्या प्रसंगानुरूप बदलावा लागला. पण असं करतानाही सुधीर मोघे यांनी निसर्गातील सातत्य ही संकल्पनाच व्यक्त केली आहे. ह्या ओळी बदलून झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख, चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक, सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. यातून एकच गोष्ट लक्षात येते की शब्दांना सिनेमाच्या कथानकाच्या चौकटीत बसवताना सुद्धा त्यांनी आपल्यातला उपजत कवी कधीही मरू दिला नाही आणि हेच त्यांचं वेगळेपण होतं. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे प्रकाश प्रकाश, फिटे अंधाराचे जाळे
झाले मोकळे आकाश. झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या. सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या. एक अनोखे लावण्य आले भरास भरास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. पिऊन नव्याली झाली गवताची पाती. गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी. क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख. झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख. चांदण्याला किरणाचा सोनसळी अभिषेक. चांदण्याला किरणाचा सोनसळी अभिषेक. सारे रोजचे तरीही सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता. म्हणजे कधीही, केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता.
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं? तुझ्या माझ्या लेकराला घर कोल नवं. नव्या घरामंदी काय नवीन घडलं? घरकुला संग समज येगळ होईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. अवकळा सांधी जाईल निगुणी. तरारल बीज तुझ माझ्या खुशीतून. मिळल का त्याला ऊन वारा पाणी? राहील का सुकल ते तुझ्या माझ्या वाणी? रोपा फुलच पर होईल येगळ. रोपा फुलच पर होईल येगळ. दैवा संग झुंजायच देऊ त्याला फळ. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. ढगावानी बरसल जो वाऱ्यावानी हसवल जो. ढगावानी बरसल जो वाऱ्यावानी हसवल जो. फुलावानी सुख बिल काट्याला बी खेळविल. समध्या दुनियेच मन रिझविल जो. असल त्यो कुणावानी? असल त्यो कुणावानी कसा ग दिसल? तुझ्या माझ्या जीवाचा तू आरसा असल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल. फुटल पहाट आपल्याच साठी उद्या फुटल पहाट. पहाटच्या दबावानी तान तुझं माझं सोसल ग कस त्याला जीवा पाडोज. सोसल ग कस त्याला जीवा पाडोज. इवल्याशा पणतीचा इवल्यासा जीव. इवल्याशा पणतीचा
इवल्यासा जीव तोच घेई परी समजा अंधाराचा ठाव दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील भोग सरल सुख येईल दिस जातील दिस येतील. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. आला आला वारा हे गाणं पाहिलं का तुम्ही? अनुराधा पौडवाल आणि आशा भोसले या दोन दिग्गज गायिकांनी एकत्र गायलेलं हे एकमेव डुएट आहे. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि आशा काळे ह्या या सिनेमातल्या नायिका आहेत. हे गाणं तुम्ही पाहिलं असेल तर आशा काळे आणि त्यांच्या सगळ्या मैत्रिणी भाताच्या शेतात काम करत असतात तेव्हा हे गाणं शूट केलं गेलंय. भाताची रोपं लावणी दरम्यान एका ठिकाणी वाढ झाल्यानंतर दुसरीकडे परत लावली जातात जिथं ती रोपं वाढली जातात. आणि सुधीर मोघे यांच्या शब्दांची खासियत ही आहे की त्यांनी या भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलींची उपमा दिली आहे. पाठवणी करा सया निघाल्या सासुरा, सया निघाल्या सासुरा. म्हणजे जशा मुली एका घरी जन्माला येतात पण काही काळानंतर त्यांचं संगोपन वेगळ्या घरी होतं, हे लक्षात घेऊन भाताच्या रोपांना सासरी निघालेल्या मुलींची उपमा त्यांनी दिली आहे. कुठून त्यांना ही उपमा सुचली असेल असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी नम्रपणे आणि प्रामाणिकपणे सांगितलं होतं की भाताच्या रोपांसाठी कन्येच्या पाठवणीचं रूपक वापरण्याची कल्पना सिनेमाचे दिग्दर्शक वसंतराव तथा अप्पा जोगळेकर यांची होती. आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर कॉन्सेप्ट अप्पा जोगळेकरांची होती पण त्याचं इतकं उत्तम एक्झिक्युशन कवी सुधीर मोघे यांनी केलंय की त्यांच्या त्या विचाराला यांनी आपल्या शब्दांनी न्याय दिलाय. आजवर तुम्हाला हे गाणं आवडलं असेल तर आता गाण्यातला हा वेगळा अर्थ समजल्यानंतर ते जास्तच आवडू लागेल हे नक्की. संगी पावसाच्या धारा
ये गली दुनिया, ये गली माती आता ये गली दुनिया, आभाळाची माया बाई करी धनिमया, उललबाई पावसान मुलुख गसारा, आला आला बारा संगी पावसाच्या धारा, आठवणी करत या निघाल्या सासुरा, निघाल्या सासुरा, आला आला बारा संगी पावसाच्या धारा, आठवणी करत या निघाल्या सासुरा, दया निघाल्या सासुरा, निघाल्या सासुरा, दया निघाल्या सासुरा. आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. काजल रातीन ओढून नेला, काजल रातीन ओढून नेला, सये साजन माझा, ओ जीव ये भरून विजते पापणी, कधी रे येशील राजा, काजल रातीन ओढून नेला, काजल रातीन. पाऊस येडा पिसाची माला लावून गेला तुफान आलं सुसाट माझा करून गेला, कातर करणी झाली हरवून गेला राजा, काजळ रातीन ओढून नेला, ओढून नेला, ओढून नेला. सुकली फुलाची शेजराया, राहीला अर्धा उधळून जाता खेळवाया, श्वासांनी सोडीला भुकेली ज्वानी जळते आतून, ये रे एकदा राजा, काजळ रातीन ओढून नेला, सये साजन माझा, ओ जीव ये भरून विजते पापण, कधी रे येशील राजा, काजल रातीन ओढून नेला, काजल. कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. जानकी सिनेमात एक रासाचं गाणं हवं होतं. मराठी भावगीत विश्वात रासाचं गाणं म्हणलं की कविवर्य सुरेश भटांच्या आज गोकुळात रंग खेळतो हरी या गाण्याचं स्थान काही वेगळंच आहे.
साहजिकच कवी सुधीर मोघे यांच्या मनामध्ये हाच आकृतीबंध घोळू लागला आणि रंग लाग रास सखी रास रंगला या मुखड्याचं गीत त्यांनी लिहिलं. गाणं छान जमलं होतं. हृदयनाथांनाही ते पसंत पडलं. ते चाल करण्याच्या विचारात होते. तेवढ्यात सहज म्हणून ते दोघेही महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओमध्ये, जिथे जानकी सिनेमाचं शूटिंग चाललं होतं, ते पाहायला गेले. सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या, गप्पा टप्पा झाल्या. तिथे या सिनेमाचे नृत्य दिग्दर्शक, कोरिओग्राफर नायडू हजर होते. त्यांनी विचारलं, ते रासाचं गाणं तयार झालं का? तयार झाल्यापैकीच आहे असं सांगितल्यावर ते म्हणाले, मग ठीक आहे, पण या मग या शब्दानं कुतूहल चाळवलं गेलं आणि त्यांना काहीतरी सुचवायचं असावं हे लक्षात घेऊन मंगेशकरांनी त्यांना बोलतं केलं. यावर ते म्हणाले की काय आहे, सगळी रासाची गाणी एकाच त्या खेमटा तालावरती बनतात, मग वेगळा नाच तरी कसा बसवायचा? तालच वेगळा आला तर मजा येईल. त्यांच्या बोलण्यामध्ये तथ्य होतं. तिथून निघताना मंगेशकर सुधीर मोघेंना म्हणाले की उद्या भेटा, काही वेगळं सुचतंय का बघूयात. दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रभुकुंजमध्ये मीटिंग झाली. तेव्हा हृदयनाथांनी नवीन चाल ऐकवली आणि मग सुधीर मोघेंनीही पहिलं लिहिलेलं गाणं पूर्णपणे पुसून मनाची पाटी कोरी स्वच्छ केली आणि नव्या स्वर रचनेला ते सामोरे गेले. चालीमधल्या लईच्या हिंदोळ्यामधूनच शब्द आले, झुलतो बाई रास झुला. सुधीर मोघे यांनी गाणारी वाट या त्यांच्या पुस्तकामध्ये या गाण्याविषयी लिहिलंय की या नव्या स्वररचनेमधून एक वेगळा दृष्टिकोन त्यांना सुचला. राधेच्या आयुष्यातली ही कृष्णमय अवस्था अशी आहे की तिला कुठल्याही बाह्य साधनांची गरज उरलेली नाहीये. तिच्या अंतरंगामध्ये तिला जडलेल्या कृष्ण छंदाचा रास अखंड चालू आहे. सुधीर मोघे म्हणतात की ह्या प्रसंगासाठी पहिल्यांदा लिहिलेलं गाणं हे आपल्या परीनं चांगलंच होतं, पण झुलतो बाई रास झुला हे लिहिताना मी त्यापेक्षाही चांगला व्यक्त झालो होतो आणि अधिक सकसही. आभाळाचा
आजच्या आपल्या कार्यक्रमाचा अभ्यास करताना सुधीर मोघे यांच्या भगिनी हेमा श्रीखंडे यांनी लोकसत्तामध्ये लिहिलेला आपल्या धाकट्या भावाच्या आठवणी जागवलेला एक लेख माझ्या वाचनात आला. यातून सुधीर मोघे हे फक्त कलाकार किंवा कवी म्हणून नाही तर माणूस म्हणूनही का ग्रेट होते हे जाणवलं. एकच गोष्ट कायम करत राहण्याचा त्यांना कंटाळा होता. नोकरी सोडायची हा एकदा निश्चय पक्का झाल्यावर त्यांनी सरळ राजीनामा दिला. आपल्याला यापुढे अनिश्चित आयुष्य जगावं लागेल हे ठाऊक असूनही त्यांनी नोकरी सोडली. 74-75च्या दरम्यान सुरू झालेलं सिनेमांसाठीचं गीतलेखन 87 सालापर्यंत बहरात होतं. पण आपण मूलतः कवी आहोत तेव्हा आयुष्यभर गीतलेखन करायचं नाही या विचारासरशी त्यांनी हे काम थांबवलं. सगळं चांगलं चाललंय तर हा संन्यास कशाला हे त्यांचे गुण जाणणाऱ्या, त्यांच्याबद्दल आपुलकी असणाऱ्या शांताबाई शेळके यांनी सुद्धा त्याला म्हणून झालं. पण त्यांचा निश्चय बदलला नाही. कविता पानोपानी हा त्यांचा कार्यक्रम 20 वर्षे चालला होता. पण तोही त्यांच्या ठरवण्यानुसार. या सगळ्यातून प्रचंड लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली तरीही त्याचं त्यांना फार आकर्षण नव्हतं. उत्कृष्ट दर्जा हे त्यांच्या कलाकृतींचं वैशिष्ट्य होतं. अत्यंत उत्स्फूर्तपणे आणि आतून त्यांना जे काही करावंसं वाटलं ते सारं त्यांनी जीव ओतून केलं. आपल्या प्रतिभेला कल्पनाशक्तीची जोड देऊन आणि अविरत कष्ट करून त्यांनी सारं काही प्रत्यक्षात आणलं. देवधर्म, अंधविश्वास अशा गोष्टींचा अवडंबर याचा त्यांना मनापासून तिटकारा होता. त्यांनी निसर्गात परमेश्वराची जी रूपं पाहिली, त्यांना जाणवली, ती त्यांच्या काव्यातून व्यक्त झाली. आणि म्हणूनच आयुष्याचं तत्वज्ञानही त्यांनी अगदी सहज, सुंदर आणि सोप्या शब्दातून व्यक्त केलंय. दया घना, दया घना का तुटले चिमणे घरटे पुरलो बंदी असा अरे जन्मबंदी वास सजाईथे प्रत्येकास चुकेना कुणास आता बंदी तुझा दहा दिशांची कोठडी मोहमाया झाली बेडी. दहा दिशांची कोठडी मोहमाया झाली बेडी. प्राण माझे ओढी झालो बंदी असा मी दया घना. उतू गेले अन तारुण्य नासले
साचले उरलो बंदी पुन्हा मी दया घना का तुटले चिमणे घरटे उरलो बंदी असा मी दया घना. आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठीमध्ये. सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5,000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. मी सोडून सारी लाज, मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज. की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे. मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज. की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे. बहरली वीज देहात, उतरले प्राण पायात. वीज देहात बहरली वीज देहात, उतरले प्राण पायात. वाऱ्याचा धरुणी हात, वाऱ्याचा धरुणी हात, अशी बेभान नाचले आज. की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे. इथे जाय, ते जवळी होते हाय. इथे जाय, ते जवळी होते हाय. अर्ध्यात लचकला पाय, अर्ध्यात लचकला पाय, तरी बेभान नाचले आज. की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे. मी सोडून सारी लाज, अशी बेभान नाचले आज. की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे, की घुंगरू तुटले रे. कवी सुधीर मोघे यांना समजून घ्यायचं असेल तर आत्मरंग, गाण्याची वही, पक्ष्यांचे ठसे, लय, शब्दधून, स्वतंत्रते भगवती असे कविता संग्रह प्रकाशित झालेत. अनुबंध, गाणारी वाट,
निरांकुशाची रोजनिशी हे गद्यलेखनही प्रकाशित झालंय. कविता सखी हे पुस्तक कविता संग्रह नाहीये, तर या कवीच्या लेखक म्हणून झालेल्या प्रवासाचं एक धावतं वर्णनात्मक पुस्तक आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच कवी सुधीर मोघे म्हणतात, जो दिसतो तुम्हा तेवढाच मी नाही, बघण्याला तुमच्या नसो वर्जही काही. त्यांच्यातला हा कवीचा प्रवास जाणून घ्यायचा असेल तर हे सगळं साहित्य त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. शब्दांचे जादूगार सुधीर मोघे यांना आमचा सलाम. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. कारवा क्लासिक्समधून तुमच्या भेटीला येत आहे गीतकार सुधीर मोघे, संगीतकार राम फाटक आणि गायक सुधीर फडके या त्रयीचं लोकप्रिय गाणं. पुणे आकाशवाणीकरता हे गाणं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलं होतं, तर पुढे रेकॉर्डिंगच्या वेळेला सुधीर फडके यांनी हेच गाणं गायलंय. 2 दिग्गज व्यक्तींचा स्वर वेगवेगळ्या काळात या गाण्यासाठी लाभलाय. हा आपला भाग्ययोग आहे. हे गाणं म्हणजे सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का. काय आणि किती कौतुक करायचं या गाण्याचं, त्यातल्या बारकाव्यांचं. सगळे उच्चार हे कान देऊन ऐकण्यासारखे आहेत. यातला स्वरांचा ठहराव आपल्याला गाण्यामध्ये बांधून ठेवतो. येतंय हेच गाणं आपल्या भेटीला. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का, येशील का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. मधुरात्र मंथर देखणी, आली तशी गेली सुनी. हा प्रहर अंतिम राहिला, हा प्रहर अंतिम राहिला. क्या अर्थ तू देशील का, देशील का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. हृदयात आहे प्रीत अन, ओठात आहे गीत ही. हृदयात आहे प्रीत अन, ओठात आहे गीत ही. ते प्रेम गाणे छेडणारा, प्रेम गाणे छेडणारा. सूर तू होशील का, होशील का. सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका, सखी मंद झाल्या तारका. जे जे हवे से जीवनी, ते सर्व आहे लाभले. जे जे हवे से जीवनी, ते सर्व आहे लाभले. तरीही पुरे काही
तरीही पुरे काही उणे तू पूर्तता होशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका पण सांग तू येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका आता तरी येशील का सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका सखी मंद झाल्या तारका. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. असेच उत्तम कार्यक्रम, दर्जेदार संगीत तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहोत. तेव्हा सारेगम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर सारेगम_सानिका हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे. तुम्ही RJ सानिका असं गुगल केलं तरी बऱ्याच वॉकलिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा कनेक्टेड राहूयात. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.